नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। सध्या आता लग्नसराई सुरू झालेली आहे आणि आपल्या प्रत्येकीला असं वाटत असतं की आपण सगळ्यांमध्ये अगदी सुंदर दिसावं। जसं आपण कुठच्याही लग्न समारंभाला जाताना किंवा कुठेही पार्टी असेल, आणखी काही असेल, कुठच्याही प्रोग्रामला जाताना आपण साडी जशी निवडतो तसंच आपला ज्वेलरी म्हणा हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं आणि त्याही पेक्षा महत्त्वाची असते ती म्हणजे आपली हेअरस्टाईल। आता प्रत्येकीला प्रश्न पडतो की आपण कोणत्या प्रकारचे हेअरस्टाईल करावं, तर यासाठी चॅनलवरती बऱ्याच अशा सोप्या अशा हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। तर आज पण मी तुम्हाला अगदी सोप्यात सोपी झटपट होणारी अशी खोपा हेअरस्टाईल दाखवणार आहे। खोपा हेअरस्टाईल म्हटल्यावरती आपला प्रश्न पडतो की अरे काय करायचं, कसं करायचं, पण तुम्ही पण आता अगदी घरच्या घरी पार्लरला न जाता, कोणाचीही मदतही न घेता सुद्धा खोपा हेअरस्टाईल करू शकता। तर चला ती कशी करायची हे आता आपण पाहून घेऊया। तर आता सुरुवातीला आधी आपल्याला आपले केस व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत। आता ही जी आपण हेअरस्टाईल करणार आहोत ना, या हेअरस्टाईलसाठी आपल्याला आपले केस आहेत ते लॉंग किंवा मीडियम साईजमध्ये असतील ना, तर आपली हेअरस्टाईल जी आहे ती अगदी व्यवस्थितपणे होणार आहे। तर आता आपले केस व्यवस्थित विंचरून झालेलेच आहेत। त्यानंतर आपल्याला केसांची वेणी घालायची आहे। वेणी पूर्ण आपल्या केसांची घालून घ्यायची आहे आणि पूर्ण वेणी घालून झाली की त्यानंतर ह्या वेणीला आपल्याला रब्बर आहे तो लावून घ्यायचा आहे। आता रब्बर शक्यतो तुम्ही काळ्या कलरचाच वापरा, कारण की ज्यावेळी आपण ही हेअरस्टाईल पूर्ण कंप्लीट करणार आहोत त्यावेळी तो काळ्या कलरचा रब्बर असेल तो फारसा असा दिसणार नाही। आता इथे आपली वेणी तयार झालेली आहे। वेणी मी अशा प्रकारे अशी उभी धरून ठेवलेली आहे, म्हणजे उलटी करायची आहे आणि अशी उभी धरून ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या वेणीचा आपल्याला रोल करत यायचा आहे। तर अशा प्रकारे मी ही वेणी गुंडाळी करत अशा प्रकारे आलेली आहे। आता ही वेणी आपली गुंडाळून झालेली आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला ह्याला पिन लावायचे आहेत। इथे मी पहिल्यांदा आधी बॉबी पिन लावून घेणार आहे आणि त्यानंतर मी यू पिन लावणार आहे। म्हणजे ही जी आपण रोल केलेली जी वेणी आहे ती आपली जशी आहे तशीच प्रकारे राहिली पाहिजे, यासाठी आपल्याला जास्तीत जास्त बॉबी पिन आणि यू पिनचा वापर इथे करायचा आहे। आता इथे तुम्ही बघत असाल आपली वेणी अगदी व्यवस्थितपणे आता राहिलेली आहे। आता इथे आपली हेअरस्टाईल बऱ्याच प्रमाणात कंप्लीट झालीच आहे। फक्त इथे आपल्याला खालच्या असा साईडने किंवा साईडने वगैरे असा आपल्याला गजरा लावायचा आहे। तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा गजरा असेल तर अशा प्रकारे तुम्ही लावू शकता, किंवा जे आपले वेगवेगळ्या प्रकारचे बघा क्लिप वगैरे पण भेटतात किंवा फ्लावर्स वगैरे पण भेटतात, तर तेही तुम्ही लावू शकता। आता खोपा हेअरस्टाईलसाठी अशा प्रकारे ही पिन भेटते, तर ही पिन अशा प्रकारे वरती तुम्ही लावू शकता, किंवा ही जर का पिन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आयत्या वेळी काय करू शकता हेही मी तुम्हाला सांगते। तर यासाठी आपल्याला आपल्या बांगड्यांचा वापर करायचा असेल, प्रत्येकीकडे बघा खूप सुंदर सुंदर अशा बांगड्या असतात, तर पहिल्यांदा ही बांगडी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तो जो आपला वेणीचा रोल असणार आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थितपणे आपली हेअरस्टाईल जी आहे ती कंप्लीट होऊ शकते। तर अशा प्रकारे आपण बांगड्यांचा सुद्धा इथे वापर हा करू शकतो। तर बघा तुमच्याकडे असे छोटे छोटे जर का फुलं असतील किंवा आणखी काही इतर पिन वगैरे असतील तर तेही तुम्ही अशा प्रकारे लावू शकता, जेणेकरून आपली ही जी खोपा हेअरस्टाईल आहे ती आणखी सुंदरही दिसू शकते। तर बघा मी एक ते सोप्यात सोपी अगदी घरच्या घरी आपण करण्यासारखी किंवा आयत्या वेळी करण्यासारखी ही हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवली आहे। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।